हॅलो स्टुडंट्स, सेकंड प्रॉब्लेम नेटवर्क प्रॉब्लेममुळे तुम्हाला पोस्ट झाला नव्हता. तुमचे सगळ्यांचे मेसेज मी वाचले. ओके, सो अगेन आय सेंट यू प्रॉब्लेम थर्ड. ठीक आहे, प्रॉब्लेम थर्ड मी काय केलेला आहे तुम्हाला पुन्हा सेंड केलेला आहे. ओके, लेट अस स्टार्ट टू रीड द प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे? इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा प्रॉब्लेम आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ नवनिर्माण लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. लायबिलिटी साईड अँड ॲसेट साईड. ऑथोराइज कॅपिटल दिलं आहे 10 लाख. 1 लाख प्रेफरन्स शेअर ऑफ ₹100 each 1 crore and 1 lakh equity share of ₹100 each 1 crore. Obviously it is authorized capital, so it should not be included in total capital. हे टोटल कॅपिटलमध्ये येणार नाही. समजलं? देन इश्यूड कॅपिटल आउट ऑफ 1 lakh प्रेफरन्स शेअर्स द कंपनी इश्यूड 75,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 each 75 lakhs. Then out of 1 lakh equity shares, company issued only 50% capital, that is 50,000 equity shares. हे बघा दिसतंय का? 50,000 equity shares of ₹100 each 50 lakh. Then sundry creditors 3 lakh, bank overdraft 2 lakh. Okay, now asset side, that is patents 85 lakhs, leasehold premises 13 lakh 8,000, plant and machinery 4 lakh 20,000. Sundry debtors 7 lakh 65,000, stock 5 lakh 50,000, cash only 7,000. आता कॅश जास्त ठेवू देत नाहीत ना, त्यामुळे कॅश काय आहे? कमी आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 3 lakh and profit and loss account 11 lakh 50,000 and total of balance sheet is 1 crore 30 lakhs. Now the adjustment. The company suffered losses and was not getting ऑन वेल. कंपनीला लॉस होतो आहे, ती काही व्यवस्थित चालू नाही. सो द फॉलोइंग स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन वॉज अडॉप्टेड अँड अप्रूव्ड बाय द कोर्ट. मग आता ही काय आहे? रिकन्स्ट्रक्शनची स्कीम अडॉप्ट केलेली आहे. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट, द प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस टू अन इक्वल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट इज रिलेटेड विथ प्रेफरन्स शेअर्स. आता प्रेफरन्स शेअर्स किती होते? 75,000. Out of 1 lakh authorized preference shares, the company issued only 75,000 preference shares. So, it is reduced equal number of equity shares of ₹100 each. Reduce केलेले आहेत 50%. ओके, आपण सॉल्व करताना पाहूयात पुन्हा काय आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे द इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस टू द इक्वल नंबर ऑफ फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹25 each. So, next adjustment is the equity shares to be reduced to equal number of fully paid shares of ₹25 each. इक्विटी शेअर्स पण आपण काय केलेले आहेत? जे ₹100 each होते ते काय केलेले आहे? 25 each इथपर्यंत आपण रिड्यूस केलेले आहेत. म्हणजे ₹75 काय केले? आपण रिड्यूस केले. ओके, द इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस टू एन इक्वल नंबर ऑफ फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹25 each. अँड लास्ट ॲडजस्टमेंट, द अमाऊंट अवेलेबल बी युटिलाइज टू राईट ऑफ. म्हणजे ही जी अमाऊंट अवेलेबल होणार आहे, कुठली अमाऊंट अवेलेबल होणार आहे? प्रेफरन्स शेअर्स रिड्यूस केलेली, इक्विटी शेअर्स रिड्यूस करून आलेली जी अमाऊंट आहे ती अमाऊंट. द अमाऊंट अवेलेबल टू बी युटिलाइज टू राईट ऑफ. मग ती कशासाठी आपण राईट ऑफ करणार आहोत? काय काय करणार आहोत? ₹3,08,000 ऑफ लीज होल्ड. लीज होल्ड राईट ऑफ करणार आहोत. किती अमाऊंटचे? ₹3,08,000चे. देन ₹1,50,000 ऑफ द स्टॉक. स्टॉक पण काय करणार आहोत आपण? 1,50,000चं आपण राईट ऑफ करणार आहोत. 20% ऑफ प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी केवढ्याची होती? हे बघा इथे दिसते का? 4,20,000. ह्या 4,20,000च्या 20% किती झाले? 84,000. बरोबर, हे 84,000
आपण काय करणार आहोत, राईट ऑफ करणार आहोत. आणि त्यासाठी अमाऊंट कुठली यूज करणार आहोत आपण, कॅपिटल रिडक्शनची. अँड सन्ड्री डेटर्स फुल्ली, सन्ड्री डेटर्स कितीचे आहेत, 7,65,000. अँड द बॅलन्स अवेलेबल टू बी युटिलाइज टू राईट ऑफ पेटंट्स. खूप इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे, ही अशी समजणार नाही तुम्हाला. पुन्हा एकदा सांगते मी, हा जो कॅपिटल रिडक्शनचा जो बॅलन्स आपल्याला मिळणार आहे, कुठून मिळणार आहे, प्रेफरन्स शेअर्स आपण काय केलेत, रिड्यूस केलेत, इक्विटी शेअर्स आपण रिड्यूस केलेत. आपण कॅल्क्युलेट करूया की कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट किती होते आणि ही अमाऊंट आपण काय कशासाठी युटिलाइज करणार आहोत, ही आपण काही ॲसेट्स आपण राईट ऑफ करणार आहोत. आपण सगळ्या ॲसेट्स राईट ऑफ करणार आहोत का, नाही. आपण काही ठराविक ॲसेट आणि ठराविक अमाऊंट आपण काय करणार आहोत, राईट ऑफ करणार आहोत. का राईट ऑफ करणार आहोत, बिकॉज इट इज आर स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन. आपल्या रिकन्स्ट्रक्शनची ही स्कीम आहे म्हणून. तर आपण काय करणार आहोत, काय राईट ऑफ करणार आहोत, लीज होल्ड आहे. लीज होल्ड काय आहे, 3,08,000पर्यंत आपण काय करणार, कॅपिटलाइज राईट ऑफ करणार. देन 1,50,000चे स्टॉक आणि 84,000ची प्लांट अँड मशिनरी. सन्ड्री डेटर्स मात्र काय करणार आहे, फुल म्हणजे 7,65,000. ह्या सगळ्याची टोटल करायची आणि कॅपिटल रिडक्शनमधून ती टोटल लेस करायची आणि जी अमाऊंट राहील अवेलेबल तो बॅलन्स काय करायचा, पेटंटचा राईट ऑफ करायचा. यासाठी मी तुम्हाला कॅपिटल रिडक्शन अकाउंट पण खाली ड्रॉ करून दाखवलेलं आहे आणि ते काय करायचं, आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपण पाहणार आहोत आणि मग तुमच्या लक्षात येईल. ओके, सो नाव स्टार्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम अकॉर्डिंग टू द ॲडजस्टमेंट नंबर 1. काय होती आपली, प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस्ड टू ॲन इक्वल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹50 इच. प्रेफरन्स शेअर्स फक्त इश्यूड कॅपिटल बघायचं, ऑथराईज कॅपिटलचा विचार करायचा नाही. ऑथराईज कॅपिटल म्हणजे काय असतं, लाईफ टाईम कॅपिटल असतं, बरोबर, की कंपनीच्या लाईफमध्ये त्यांनी किती शेअर्स इश्यू करायचे हे डिसाईड असतं AOA किंवा MOAमध्ये, मेमोरंडम ऑफ असोसिएशन किंवा आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये लिहिलेलं असतं आणि म्हणून ते आपण टोटलमध्ये घेत नाही. तर हे जे इश्यूड कॅपिटल आहे 75,000 प्रेफरन्स शेअर्स हे आपण रिड्यूस केलेत. हे ₹100 इच होते, आपण काय करणार आहोत ते ₹50 इच, म्हणजे बरोबर 50% अमाऊंट आपण काय करणार, रिड्यूस करणार. म्हणजे 75 लाखच्या 50% किती झाली, 37,50,000. मग ही अमाऊंट आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत, कॅपिटल रिडक्शनला. आता आपल्याला कमी करायची अमाऊंट, कमी करायची म्हणजे काय आहे की शेअरचा, प्रेफरन्स शेअरचा बॅलन्स कोणता असतो, लायबिलिटी साईडला असतो म्हणून क्रेडिट बॅलन्स असतो, तो आपल्याला कमी करायचा म्हणून त्याला काय द्यायचं, डेबिट द्यायचं, बरोबर. प्रेफरन्स शेअर्सचा बॅलन्स काय असतो, क्रेडिट असतो, तो कमी करायचा म्हणून त्याला काय द्यायचं, डेबिट द्यायचं. म्हणजे प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. मग क्रेडिट कशाला द्यायचं, तर क्रेडिट कॅपिटल रिडक्शनला, टू कॅपिटल रिडक्शन. आणि अमाऊंट किती करायची, 37,50,000. समजलं, ओके. देन नेक्स्ट ॲडजस्टमेंट, इक्विटी शेअर्स टू बी reduced to an equal number of fully paid shares of ₹25. आता 50,000 इक्विटी शेअर्स होते, बरोबर. आता हे 50,000 इक्विटी शेअर्स आपण काय करणार आहोत, रिड्यूस करणार आहोत, बरोबर. इक्वल नंबर आणि ₹25 प्रमाणे. म्हणजे आता कितीने रिड्यूस करायचे, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 50,000 इक्विटी शेअर इंटू 25 किती झाले, 12,50,000 किती होतील, हो 12,50,000. मग 12,50,000चं शेअर कॅपिटल आपण ठेवणार आहोत आउट ऑफ 50 लाख. 50 लाखमधून आपले 50 लाखचं इक्विटी शेअर कॅपिटल होतं, त्याऐवजी आता आपलं इक्विटी शेअर कॅपिटल किती असेल, 12,50,000. मग रिड्यूस कितीने झालं, 50 लाख मायनस 12,50,000 म्हणजे कितीने रिड्यूस झालं, पुन्हा 37,50,000, बरोबर. अगेन इक्विटी शेअरचा बॅलन्स कोणता असतो, क्रेडिट असतो, तो आपल्याला कमी करायचा आहे, डिक्रीज करायचा आहे म्हणून त्याला काय द्यायचं, डेबिट द्यायचं. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट अमाऊंट किती कमी करायची आहे, 37,50,000. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू, आता मग डेबिट ह्याला दिलं, क्रेडिट कुणाला द्यायचं, ऑब्वियसली कॅपिटल रिडक्शन. म्हणजे एंट्री काय होईल, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 37,50,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 37,50,000. समजली का एंट्री, ओके. आता आपल्याकडे कॅपिटल रिडक्शनला किती बॅलन्स झाला, हे डेबिट क्रेडिट पडले बघा. इथे क्रेडिट कितीचं आहे, 37,50,000 प्रेफरन्स शेअर्सचं.
आणि इक्विटी शेअर्सचं पण किती आहे 37,50,000 म्हणजेच किती झालं 3750 प्लस 3750 75 लाख बरोबर का नाही. बरं अजून आणखी काय काय करायचं आहे आपल्याला. लायबिलिटी साईड बघितली का ॲसेट साईड बघितली का. काय आहे ॲसेट साईडला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तो पण आपल्याला काय करायचा आहे राईट ऑफ करायचा आहे बरोबर. आता बघा गंमत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसचा बॅलन्स कोणता असतो ॲसेट साईडला आहे. मग ॲसेट साईडचा बॅलन्स कोणता आहे डेबिट. तो राईट ऑफ करायचा म्हणजे त्याला काय द्यायला पाहिजे क्रेडिट. मग डेबिट कशाला द्यायचं कॅपिटल रिडक्शनला बरोबर. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे बघा बॅलन्स शीटच्या ॲसेटला आहे प्रॉफिट अँड लॉस किती आहे 11,50,000 अँड टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 3 लाख 11,14 म्हणजे किती झाले 14,50,000 म्हणजे एंट्री काय झाली कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट 3 लाख टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 11,50,000 being amount utilized for to write off preliminary expenses and profit and loss account. ही हिडन ॲडजस्टमेंट आहे ही गिवन नाही तुम्हाला दिली का इथे ॲडजस्टमेंट नाही पण हे काय आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला हा जो प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटच्या ॲसेटला जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिसतो तेव्हा तो काय असतो दॅट इज ए लॉस लक्षात ठेवा. आणि लायबिलिटी साईडला जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसतो तो काय असतो आपला प्रॉफिट असतो. आता ऑलरेडी आपल्याला लॉस होत आहे म्हणून आपण कॅपिटल आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन करतो आहोत मग हा लॉस आपण काय केला पाहिजे राईट ऑफ केलाच पाहिजे समजलं. बरं आता आपण काय करूया तुम्हाला मी खाली कॅपिटल रिडक्शन अकाउंट काढून दाखवले बघा वरच्या ज्या एंट्रीज आपण केल्या कॅपिटल रिडक्शनच्या त्याचं मी इथे अकाउंट ओपन केले हे बघा प्रॉफिट अँड लॉस 11,50,000 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 3 लाख बरोबर आहे की नाही. आता ह्या सगळ्या बाकीच्या ॲसेट्स आपल्याला काय करायच्या आहेत राईट ऑफ करायच्या आहेत. मग किती अमाऊंट राहील हे आपल्याला पाहायचं आहे. हे बघा ही थर्ड ॲडजस्टमेंट जी होती कोणती होती द अमाऊंट अवेलेबल बी युटिलाइज्ड टू राईट ऑफ ₹3,08,000 ऑफ द लीज होल्ड. आता लीज होल्डचा बॅलन्स कोणता असतो डेबिट बॅलन्स तो राईट ऑफ करायचा म्हणजे त्याला काय दिलं पाहिजे आपल्याला क्रेडिट बरोबर. मग डेबिट कशाला येईल कॅपिटल रिडक्शनला. तुम्ही सेपरेट एंट्री पण करू शकता कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू लीज होल्ड अकाउंट 3,08,000 अगेन कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू स्टॉक किती रिड्यूस करायला सांगितला होता आपल्याला 1,50,000 बरोबर. अगेन प्लांट अँड मशिनरी 20% सांगितली होती कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी. तर प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती आहे 4,20,000 त्याच्यात 20% किती झाली 84,000 म्हणजेच काय झाली अमाऊंट कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 84,000 टू प्लांट अँड मशिनरी 84,000. अशी सेपरेट एंट्री पण तुम्ही करू शकता ऑर तुम्ही काय करू शकता कंबाईन एंट्री पण करू शकता. तर कंबाईन एंट्री कशी करणार कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू लीज होल्ड अकाउंट टू स्टॉक अकाउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट ह्या सगळ्या अमाऊंट लिहायच्या आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे अँड द बॅलन्स अवेलेबल आणि डेटर्स फुल घ्यायचेत ना. डेटर्सची अमाऊंट किती होती 7,65,000 टू डेटर्स अकाउंट बरोबर. मग ह्या सगळ्याची टोटल किती झाली 6,95,000. कॅपिटल रिडक्शन अकाउंट मी यासाठी काढले बघा इथे दिसते तुम्हाला की किती आहे प्रेफरन्स शेअर आणि कॅपिटल प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि इक्विटी शेअर कॅपिटल हे दोन्ही मिळून किती होते आपल्याकडे 75 लाख. आणि मग हे बाकीच्या ॲसेट्स आपण सगळ्या डेबिट टाकल्या बरोबर. कोणत्या ॲसेट्स टाकल्या प्रॉफिट अँड लॉस टाकला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस लीज होल्ड प्रिमायसेस प्लांट अँड मशिनरी स्टॉक डेटर्सच्या ऐवजी आपण काय लिहितो RDD. आणि मग जी काही बॅलन्सिंग फिगर राहील ती काय करा म्हटले पेटंट्स. आता किती बॅलन्सिंग फिगर राहिली ही कशी कॅल्क्युलेट केली तर ही या सगळ्या डेबिट साईडची टोटल घेतली आणि ही क्रेडिट साईडची टोटल होती 75 लाख ती मायनस केली अमाऊंट आली 53,55,000 आणि ही काय केली आपण पेटंट्समध्ये आपण कॅपिटल रिडक्शन टू पेटंट्स अकाउंट अशी एंट्री केली. त्यांनी दिलं होतं ना बॅलन्सिंग फिगर शुड बी युटिलाइज टू राईट ऑफ पेटंट्स. मग बॅलन्सिंग फिगर किती राहिली आपली 53,55,000 आणि मग या अमाऊंटचं आपण काय केलं युटिलायझेशन आपण पेटंट्स राईट ऑफ केले
लक्षात आलं? कुठून आणले 53,55,000? क्रेडिट मायनस डेबिट केलं. ओके, तर अशा पद्धतीने कॅपिटल रिडक्शन पण आपण काय केलं, टॅली करून दाखवलं. नाव द लास्ट पार्ट ऑफ द प्रॉब्लेम दॅट इज बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट काढत असताना ऑथराईज कॅपिटल आपण ॲज इट इज लिहितो. तुम्हाला सांगितलं मी ते टोटलमध्ये येत नाही. प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स जे होते ते आपण तसेच लिहिले. आता आपण इश्यूड अँड सबस्क्राईब प्रेफरन्स शेअर कॅपिटल काय केलं, आपण 50 रुपीजनी रिड्यूस केलं होतं. 75 लाखचं किती राहिलं, 37,50,000 आणि राहिलेले कुठे टाकले 37,50,000? कॅपिटल रिडक्शनला. आठवते ना? हां, ओके. देन इक्विटी शेअर्सचं काय केलं आपण, 50,000 इक्विटी शेअर्स होते, 25नी ठेवले. 75 रुपीजनी रिड्यूस केले होते आपण, ते पण 37,50,000 आपण रिड्यूस केलेले आहेत. हे बघा इथं कॅपिटल रिडक्शनला दिसत आहेत का तुम्हाला? ओके, मग ते किती राहिलं कॅपिटल आपलं, 12,50,000. देन बॅलन्स शीटला ऑलरेडी असलेले सन्ड्री क्रेडिटर्स आपण राईट ऑफ केले नाही किंवा त्याचे काहीच ॲडजस्टमेंट केली नाही, ते ॲज इट इज घ्यायचे 3 लाख. बँक ओव्हरड्राफ्ट पण आपण काहीच ॲडजस्टमेंट नव्हती, ते ॲज इट इज घ्यायचे 2 लाख. ओके, सो बॅलन्स शीट लायबिलिटी साईड काय झाली, कंप्लीट झाली. नाव ॲसेट साईड. आता बघा ॲसेटला जरा थोडेसे ॲडजस्टमेंट असल्यामुळे मी व्यवस्थित त्याचं काय मायनस करून लिहिल्यात. पेटंट्स किती होते, 85 लाख. राईट ऑफ आपण काय केले, हे बघा इथं राईट ऑफ म्हणून बॅलन्स फिगर काढली होती की नाही, 53,55,000. सो लेस राईट ऑफ 53,55,000. आउटरला अमाऊंट किती आली, 31,65,000. देन नेक्स्ट ॲसेट लीज होल्ड प्रिमायसेस किती होते बॅलन्स शीटला, गिव्हन 13,08,000. आपण राईट ऑफ किती ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले होते, हे बघा इथे 3,08,000 आहेत का, 3,08,000. आउटरला आले 10 लाख. देन प्लांट अँड मशिनरी किती दिली होती, गिव्हन 4,20,000 आणि राईट ऑफ काय सांगितली होती करायला, 20%. किती झाले, 84,000. हे बघा इथे ॲडजस्टमेंट आपण केली 84,000ची, ती राईट ऑफ मायनस केली. अमाऊंट आउटरला किती आली, 3,36,000. देन डेटर्स किती होते, 7,65,000. RDD आपण किती टाकली, 1,53,000. आउटरला हे बघा इथं 1,53,000ची ॲडजस्टमेंट इथं केलेली आहे. आउटरला आले 6,12,000. आता कॅश एकदमच किरकोळ होती 7,000ची, ती काय 7,000 कुठेही जातात, ते काहीच त्यांनी यूज केले नाहीत, ते तसेच ठेवले. देन स्टॉक 5,50,000 आणि कितीचा राईट ऑफ करायला सांगितलं होता, हे बघा इथे आहे 1,50,000. तो आपण लेस केला. आउटरला आले 4 लाख. आणि या पद्धतीने ॲसेट साईड पण कंप्लीट झाली आणि बॅलन्स शीटची टोटल आली 55 लाख. प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. मी बऱ्यापैकी सावकाश सांगितलं आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका आणि पुन्हा पुन्हा सगळं आपल्या नोटबुकमध्ये तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व करा. ओके, पण थांबूयात. ओके, बाय बाय.